हो, देव नाही म्हणजे देव दिसत नाही म्हणजे नाही का? आहे. आणि देव कुठेही नाही, देव मंदिरात नाही, देव कुठंच नाही, देव तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या हृदयातच आहे. हो, देवाला बोंबलं धिंडायची गरज नाही. काशी जातो कशाला? आणि काशी बिशीला जाणार याडपट ध्यानात ठेवा, काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं असा नियम आहे. काशीला गेल्यावर मोक्ष मिळतो, पण तिथं मारावं लागत आहे. हे बावळट काशी गावात येतं, मी दाव्यास खात नाही, कानपाट फोडीन. काशीचा दाव्यास तुला जायलाच कोणी सांगितलं होतं काशीला? पैसे घालवले, चिकून आला तर काय दुधाला कमी पडली, दोन्ही पोरं वाहिली निघली, हीच काशी झाली. गेलता का तिकडे काशीला? आणि ट्रिपा काढणं महाराज आमच्या बाबा लोकांचा धंदा झालाय. पैसे उरत या दिवसही निघत्या, उरलेल्या पैशाला बायकोला गजरा घेऊन आला, दोन्ही काशापूस. ही काशीपूस आणि ती काशीपूस. आणि काशीला जायची हौश यांना नाही, यांना लई. हा, हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बिलागलीच त्याला, या ही याईन सर्गाच पण घेऊन चालली काशीला. मग तुम्ही म्हणाल महाराज काशीवर एवढं वाईट कोण बोलला? होवी आपल्याकडं मोक्ष देऊन उदार काशी होई किर परी वेचावे लागे शरीर ती आहे. हो, देवाला जायचं गरज नाही, देवाला जायची गरज नाही. अरे देव तुमच्या हृदयातच आहे. पुरावा देऊ का? देव हे देव देव कुठेही नाही, देव तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या हृदयात आहे. आता देव आहेच. आता एवढं मोठं आपलं स्वप्न पूर्ण झालं. अयोध्येमध्ये आपले रामच आपल्याकडे आलेत. किती वर्षापासून तर स्वप्न आहे आपलं. हा, आणि ते या ठिकाणी आपलं पूर्ण झालेलं आहे. म्हणून देव आहेच, फायनल झालं. परत वळवळ करायची नाही बरं. हा, 14 गोष्टी माणसाकडे आहे. माणसाला गाथा का? एक हात, आता त्याला 3 शब्द आहेत. शरीर शुद्ध होईन स्नानानं, शरीर शुद्ध होईन स्नानानं, मन शुद्ध होईन नामानं, चित्त शुद्ध होईन ध्यानाने, आणि धन शुद्ध होईन दानाने. दान करी जा, दान करी जा. आणि जी माणसं गरीबाला दान करतात तीच माणसं मोठ्यापणी सुखी होतात. आणि माणूस हा कुणाच्या तरी आशीर्वादाने मोठा होत असतो. उगाच छातार धरून जागायच नाही, हे गपचीप राय. हो, आतापर्यंत सासऱ्याच्या कृपेवर कोणी बांगला बांधला नाही. कमिवणीच्या आशीर्वादावर कोण 4 चाकी घेतली नाही. कोणताही माणूस मोठा व्हायचा असेल ते त्याला 4 गोष्टी लागतात. 1 प्रारब्ध उत्तम पाहिजे, 2 प्रयत्न चांगले पाहिजेत, 3 कुणाचा तरी आशीर्वाद पाहिजे, साधू संतांची कृपा पाहिजे. मोठं होऊ शकत नाही. अहो, कपाट भर नोट आहे काहींच्या घरात, कपाट भर. कपाटावर हात ठेवून मेले, डोळे वासून मेले, चोर परत गेले. काही ना झोपायच्या गोळ्यात, झोप रे बाबा झोप. गोळ्या झोपल्या, पंगडी नाही झोपला. काही नाही, इस्टेट मोकारी, एकच पोरग, इतकं झाड, सुई मोडली त्याच्या दांडात. डॉक्टर म्हणले याच्या बापाची सुई तयार झाली नाही. पण महाराज त्याचं उत्तर ऐकायचं, पुढे चालायचं आहे. दान, गरीबाला मदत करायची. श्रीमंताला ना करू. श्रीमंताला काय करता? रोग आहे त्याला काय करता? जेवायला आलं का? मी वांग खात नाही. तू येऊ नको, खाऊ नको. महिला मंडळ, तुमच्या घरी कोणताही कार्यक्रम असला ना, गरीबाच्या बायकांना जेवायला बोलायचं. श्रीमंताच्या बायकोला अजिबात जेवायला बोलायचं. अहो, ती तरी बोलून काय करता? मी भात खात नाही. तू येऊच नको. कायला भात खाती मरती? त्याच्यापेक्षा तुम्ही भांडे घासणाऱ्या बाईला जीव घाला आणि उरलेलं तिला बांधून द्या. तिच्या मुलाने ते जर सोडलं तर त्यांच्या गालावरचा हसवा पांडुरंगा प्रसादच. हो, लग्नात आमच्या सारख्या भामट्यांना फेटे बांधण्यापेक्षा आचार्याला मंडपवाल्याला बांधा. आम्हाला काला बांधता? आमच्याच पोरी पळून गेले आणि तुमचे कवा शोध लावी ते? आमच्याच आम्हाला व्हॉट्सअपला सापडे नाही, बदलावं लागला तर सापडी बुड्डी. कधी ध्यानात ठेवायचं, सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. मोठ्या माणसांना गरीबाचाच आशीर्वाद. हा, दान करीत जा. 2 बोलणे. पाऊस यायला का? येऊ दे. आपल्या कीर्तनाला येतोच तो. उन्हाळ्यात जरी आपलं कीर्तन ठुलं तर पाऊस येतो, टेन्शन नाही घ्यायचं.
विठाल दान करी जा. आता आमचे अशोक दादा दामले आहेत. आता दादानी आमच्या शशांक दादा जैननी आता एवढं मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन केलंय ना, आता याच्यातला 1 रुपया सुद्धा वाया जाणार. साक्षात श्रीराम प्रभू चंद्र सुद्धा म्हणत असतील, काय नियोजन केलंय कडे आमच्या शशांक दादा जैननी. देव सुद्धा म्हणत असेल हो हात दान करी जा. 2 बोलणे आणि नीट बोलत जा, नाही तर बोलत नका ना. एखाद्या गाडी घेतली, हप्त्यावर घेतली असून तू गपना, पण तुला काय करायचं. माळीत म्हणी 108 का आम्ही 908 गेलो, तुला काही तकलीफ आहे का. कीर्तनकार कंबार का बांधतो, तो मुंडका बांधीन, तुला काय करायचं. नीट बोला. माळीत म्हणी 108 का आम्ही विचारलं का तुला दारू पिताना डोळे का झाकीतो, तोंड वाकडं तिकडं का करतो, थुकत बाहेर का येतो, चांगला पायजामा का खराब करतो विचारलं का. आम्ही विचारलं का तुला जुगार खेळताना राणी पालथी का घालतो, यत्ता उकना उगाना का करतो, बदामचा मुका का घेतो विचारलं का. चांगलं बोलावं. कसं बोलावं. चांगलं बोलावं. काही बोला ते लोक चांगलं बोलव. अहो एक तर आले, एक तर मला म्हणे बोलू नका ना. विढाल विढाल काही बोलत आहे. चांगलं बोलावं. चांगलं बोल. एक तर मला म्हणे एवढं पंढरपूर जर वैकुंठ आहे तुमचं, आमचं एवढं पंढरपूर जर वैकुंठ आहे तुमचं, तर रुक्मिणीचं मंदिर पांडुरंगाच्या मागं का. पंढरपूरमध्ये रुक्मिणी कुठे माग आणि भगवंत पुढं. त्याला म्हणलं तुला भेज आहे का. आजही जर पांडुरंग जर मोटरसायकलवर चालला तर रुक्मिणी पुढे. उलटी आमची रुक्मिणी अंतर सोडू नये. ही रुक्मिणी पांडुरंगाच्या मागं बसते, पांडुरंगाची मांडी दाबते, मधून मुंडकं पुढं काढते आणि पांडुरंगाला सांगते लेफ्ट राईट स्पीड ब्रेकर पलटी.